पांड्याला जागा दाखवली का? हो रे, जागा पण दाखवली आणि काय करायचं हे पण दाखवलं. नाही तरी सुद्धा तू माझा ऐक रे बाबा. हे बघ, आधी जायचं आणि सगळी ती जंगली घास आणि ते सगळे झाडं झुडपं ती कापून टाकायची, कळलं? मातीचा ट्रक मागव आणि खड्डे बुजवून टाक आधी, समजलं? आणि मग जेसीबी मागवून एकदम लेवलिंग करून टाक. आपल्याला एकदम चकाचक हवंय. ठीक आहे साहेब, करतो साहेब. पण साहेब तुम्ही पैसे फारच कमी सांगताय. एवढं सगळं काम आहे तर कमीत कमी 12,000 तरी लागतील. अरे तुला मी मगाशी काय सांगितलं? 12,000 नाही 8,000 करायचं असेल तर कर. 8,000 कसं होईल साहेब? अहो माती माणसं याच्यामधनं मलाच काय पैसे उरणार नाहीत. नाही 12 बरोबर आहेत. तू आता आमचे 12 वाजवतोय. हे बघ, तुला जमत असेल तर कर 8,000, नाही तर मी दुसरा माणूस बघतो. चल जा. हो साहेब बघा ना, थोडा ऍडजस्ट करा. हे बघ, मी करतो. हे बघ, माझं ऐकून घे. आम्ही रिअल एस्टेट मध्येच काम करतो, आम्हाला सगळं माहितीये. मातीचा ट्रक कितीला येतो, जेसीबीचा 1 तासाचा भाव काय आहे, त्याचा रेट काय, सगळं माहितीये. तुला याच्यातनं 4 पैसे सुटणारच. चल 8 नाही 12 नाही, याचे नाही तुझे नाही, 10,000 मध्ये डन कर आणि काम मस्त चकाचक कर. 2,000 ऍडव्हान्स देतो तुला. ठीक आहे साहेब, आठवड्याभरात काम कम्प्लीट करून देतो तुम्हाला. येणार काय आठवडाभर? उद्याच्या उद्या काम कम्प्लीट कर. हे घे 2,000 रुपये ऍडव्हान्स. उद्या कसं होणार साहेब? उद्या कोणी कामगार पण नाही. हे बघ बाबा, आता मी 10,000 डन केले, 2,000 रुपये ऍडव्हान्स पण दिले. उद्याच्या उद्या चालू कर काम आणि उद्याच्या उद्या फिनिश करून टाक. आणि संध्याकाळी ये आणि पैसे घेऊन जा तुझे 8,000 रुपये. ठीक आहे. हे बाबा, काम परफेक्ट करा एकदम. ओके साहेब. हा चल, येतो साहेब. चला बाबा, एक काम आटपलं. हे पांड्या, हे बाबा उद्यापासून ते मनावर घे अश्विनीच्या पार्लरच्या जागेचं. जरा जाऊन 4-5 जागा बघ. डोंट वरी, मी आहे ना. उद्याच्या उद्या सगळं बघतो. ओके. एक चहा दे. हे नको रे बाबा चहा, तिकडे घरी थांबले असतील, लेट झाले. जेवण लावून अजून. चल श्रेयसला इतका उशीर तर कधी होत नाही. आज का उशीर झाला? मयू, बाबांना फोन लाव बघू. आज सगळे लवकर जेवूया आणि झोपूया. उद्या पूजेची तयारी पण आहे. शिल्पीला पण आणायला जायचंय ना. बरं झालं उद्या यायला तयार झाली म्हणून. आई अहो, पूजेची सगळी तयारी झालीये. तुम्ही काळजी नका करू. आणि मी गुरुजींना पण फोन लावला होता, त्यांनी फोन नाही उचलला. कदाचित बिझी असतील ते. वेळ मिळाल्यावर करतील फोन. अरे एवढा उशीर काय झाला? कुठे होतास? ते पांड्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरला भेटायला गेलो. ते आपल्या जमिनीवर जरा जेसीबी मागवून लेवलिंग करून माती बिती टाकून देतो ना. खड्डे केवढे आहेत तिकडे. बरं झालं, एक एक काम मार्गी लागतात. फोन कोणाचा? गुरुजींचाच फोन. उद्याच्या पूजेसाठी असेल. हॅलो गुरुजी. हॅलो. हा गुरुजी, थांबा थांबा, ऐकू येत नाहीये. हे बाहेर जाऊन घेते फोन. हा थांबा थांबा, आले. हा हॅलो. हा बोला गुरुजी. हा हॅलो. हा उज्ज्वलाताई, उद्याची पूजा कॅन्सल करावी लागेल. उद्याचा मुहूर्त चांगला नाही आहे. पुढचे 10 दिवस तरी ही पूजा करता येणार नाही. आपण केली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. अहो पण अगं काय झालं? किती बोलतेस? हो, गुरुजी म्हणतात की पूजेची वेळ टळून गेली. आता जर पूजा केली तर त्याचा विपरीत परिणाम होईल. ते मी बोलतो. हा गुरुजी, प्रकाश बोलतोय. काय बोलते ही? बरोबर बोलत आहेत त्या. हे मीच त्यांना सांगितलं आणि मी जे दिसतंय तेच बोललो. पूजेचा मुहूर्त टळून गेलाय, त्यामुळे आता पूजा करणं योग्य नाही. अहो पण गुरुजी, काही तोडगा असेल ना. सत्यनारायणाची पूजेत आपण केव्हाही घालू शकतो. आता राहिला प्रश्न तुमच्या पूजेचा, तर त्या पूजेत काही तर तोडगा काढा तुम्ही. हो, सगळी तयारी झाली आहे. प्रसन्न मनानं पूजेची वाट बघतायत घरी सगळी. माझी मुलगी आली की आपण पूजा घालूया. ठरल्याप्रमाणे तुम्ही या पूजेला. हे बघ उज्ज्वला, मनात श्रद्धा असली ना की सगळं व्यवस्थित होतं. आणि हो, घरी यावर आता बोलू नको कुणाची, कळलं? आपलं डिस्कशन या विषयावर भरपूर झालेलं आहे. चल, जेवायला वाट बघतायत तुझे. चल चल लवकर. अगं काय मयू? हात बाटला. अरे देवा, काय कसं? पाणी गरम करत होते, कप पण पडला खाली. तू बाहेर ये, बाहेर ये. अगं हळू, काही लागेल परत. बस इथे अगोदर. दुखते का ग फार? काय झालं? वाजलं कसं? पाणी सांडलं. मयू, काय झालं? पण गरम पाणी कसं हवं? आता जेवायची वेळ झाली. आणि
ते आजीने दही खाल्लेलं ना, तिचा घसा दुखेल मग. अरे काय बर्फ बर्फ असेल ना, लावा ती. मी आणतो सांभाळून हो, मी तिकडे आणतो. कप फुटलाय. अहो जरा हळू, पायाला लागेल. हो हो. करायला गेली एक झालं भलतच. गुरुजी म्हणालेला तेच कर. पूजा मुहूर्तावरच व्हायला हवी ती. उज्ज्वला, हे काय याचं? त्याचा संबंध कशाशी जोडू नकोस. तू बर्फ लाव, मी मला आणतो. तुझ्यासाठी पाणी गरम करायला गेली आणि सगळं झालंय. बाबा हो, त्यांना का बोलताय उगाच? हे ना मयूच्या धांदरटपणामुळे झालंय. थांब म्हणून लावेस. तू ते काचा आवर. हो मी हळू. यांना काय जाते म्हणाला, संबंध जोडू नकोस म्हणून. संबंध असणारच. गुरुजी म्हणाले की उद्या पूजा करू नका आणि लगेच हे घडलं. काहीतरी अघटित घडणार आहे याचा संकेत तर नाही. नाही नाही, उद्या पूजा करणं योग्य नाहीये. ये प्रतीक, बस. बरं झालं आलास. काय झालंय? तुम्ही एवढ्या रात्री मला बोलवलंय आणि तुम्ही सुद्धा अजून ऑफिसमध्ये आहात. काही प्रॉब्लेम झालाय का सर? नाही, तसं काही नाहीये. प्रतीक, तू याआधी फॅशन इंडस्ट्रीत काम करत होतास, राईट? हां बरोबर. मग तुम्ही लोक त्या इव्हेंटसाठी जे फंडिंग गोळा करत होता ते कसं करायचं? म्हणजे सर आमचे काही फायनान्सर्स होते, आम्ही त्यांना अप्रोच करायचो. पण कसं आहे ना, नाही, तसं नाहीये. मला सगळं नीट समजावून सांग. तू लिहून देतोस का? ठीक आहे, एक मिनिट, मी नोट्समध्ये लिहितो. हे जे तुमचे स्पॉन्सर्स होते, भारतातले फक्त होते की फॉरेनमधून पण तुम्ही फायनान्स मॅनेज करायचा? म्हणजे किती फंडिंग रेस करायचं एका वेळी? खूप मोठी अमाऊंट असेल ना. तुझ्याकडे काही त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे काही आहेत का? तू ना या सगळ्या डिटेल्सची एक लिस्ट तयार कर आणि ती माझ्याबरोबर शेअर कर. आणि हे सगळं ना आजच्या आज कर. माझ्याकडे ना फारसा वेळ नाहीये रे. ठीक आहे सर. सर हे बघा, मी सगळं करेन, पण नक्की झालंय काय मला तुम्ही सांगाल का? तुम्ही ना फार टेन्शनमध्ये दिसताय मला. नाही, तसं काही नाहीये. तू कामाला लाग प्लीज. आई काय करते? आई किती वाजलेत बघा, मध्यरात्र झालीये. माहिती आहे मला. दिवसा तर तुम्ही लोक मला हे करू नको, असं करू नको, तसं करू नको, ह्याचा संबंध त्याच्याशी जोडू नको, असं सारखं करत असता. आता रात्री करते तेही सुखाने करू देत नाहीये. आई हळू, अहो बाबा झोपलेत आणि मी तुम्हाला का करते असं नाही विचारलं, काय करतंय असं विचारलं. आई काही नाही, घरात खडे मीठ ठेवते आणि निलगिरी शिंपडते. त्यामुळे घरात जर काही विपरीत होणार असेल तर त्याची तीव्रता कमी होते, समजली? आई असा विचार का मनात आणताय? आता उद्या पूजा आहे की नाही, मग सगळं चांगलंच होईल ना. उठलो तुम्ही? दे इकडे. काय चाललंय वेडेपणा? पण हे असं केलं काही होणार नाही, कळलं? तुम्हा कोणाला ना कधी माझं मन कळणारच नाही. घरावर कोणतं संकट येऊ नये ना म्हणून मी हे सगळं करते. पण तुम्हाला कोणाला त्याची पर्वाच नाहीये. बस झालं आता, यावर काहीही चर्चा नको. झोपा आता. उद्या पूजा आहे घरी, सर्वांना पहाटे उठायचं आहे, तयारीला लागायचं आहे, कळलं का? काय करायचं ते करा, वाटेल तसं वागा, पण या सगळ्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत, हे विसरू नका. झालं? चल झोप, घे का ठेव. चला झोपायला चला. आईंच्या मनात अशी शंका का येते? गणू, आम्ही जे काही करणार आहोत ना ते मनापासून, बस सगळे छान होऊ देत.
तू जरा बाजूला उभा. आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ताटात सगळे ठेवले. 5 फळं आहेत, विड्याची पानं आहेत, त्याच्यानंतर 2 नारळ सुद्धा ठेवलेत. अजून काही लागणार असेल तर सांगा मला. बघते. हा कळवते. अरे देवा शिल्पी, हे बघ, मी ना या घाई गडबडीत तुला सकाळपासून दूधच द्यायला विसरले. मी आणते. राहू दे ना, जाऊ देत. आजचा दिवस नाही प्यायलं तर काय होतं इतकं. अगं तसंही मला नाही प्यावंसं वाटत आहे आज. हा उत्तम. म्हणजे बघ, एक मेडिटेशन कॅम्प केला ना तर तुला छान वाटतंय, मूड चांगला आहे. मी तर म्हणतो प्रत्येक महिन्याला एक कॅम्प करत चल तू. काय हो बाबा, उगाच थट्टा करू नका माझी. काय खरं सांगतो. थँक्यू वहिनी, तू माझ्यासाठी पूजा पोस्टपोन केलीस. मी नसताना तुम्ही जर पूजा केली असती तर मला फार वाईट वाटलं असतं. काय शिल्पी अगं, आणि थँक्यू काय म्हणतेस? तुझ्याशिवाय पूजा करणं शक्य होतं का? तू आम्हाला या पूजेत हवीच होतीस, कळलं? अगं तसं नाही, म्हणजे बरं जाऊ देत ते सगळं. मला सांग, मी काय करू? दुर्वा आणि तुळस निवडू का मी? तू काहीही करू नकोस. तिथे बाबांच्या बाजूला शांतपणे बस. तुझी उपस्थिती महत्वाची आहे. हा तू बस. हे घे, तुला जे हवं होतं सगळं सामान आणलंय. हो, कर एकदा. मी एक्स्ट्रा कापूर सांगितला होता तो. हो, कापूर पण आणला आणि अगरबत्त्या नव्हत्या घरी, त्याही आण. अश्विनी, तुझ्या हा प्रसादाचा घमघमाट खालपर्यंत येतोय. तांबे भेटल्या म्हणतो ते मी येते पूजेला. अहो पण हे पूजा झाल्यावर मी सगळ्यांना आमंत्रण करणारच होते. देवाच्या दर्शनासाठी प्रसादासाठी येणार होते. अरे या गुरुजी, नमस्कार. चला, सगळी तयारी झाली का? हो, तयारी मस्त झाली. खरंय, पूजेची तयारी उत्तम केलेली दिसते, पण मुहूर्त सोडून सगळं जागच्या जागीच आहे. म्हणजे अरे वा, तू पण आलीस वाटतं. तुझी वहिनी सगळ्या ग्रहताऱ्यांची वाकड्यात शिरली, ते तरी सार्थकी लागला म्हणायचं. आज चला पूजेला सुरुवात करायची गुरुजी, आधीच उशीर झालाय. हो हो, चला. त्या ग्लास त्यांना. अरे यार मुरारी, तू माझी इज्जत घालवली यार. अरे तू चांगलं काम करतो म्हणून तुझं नाव मी पुढे केलं आणि तू माझीच मान खाली घालतोय. अहो तसं नाही साहेब, जरा माझी पण साईड समजून घ्या ना. तुमचं बोलणं झालं त्याप्रमाणे सगळी माती सगळा सामान घेऊन ट्रक लोड पण केला, पण आता बॅड लक झाला, मधी रस्त्यात बंद पडला. अरे यार, आता हे श्रेयसला कळलं ना, तो जाम भडकेल यार माझ्यावर. मी पण त्यांना हेच सांगायला फोन करत होतो, पण फोनच लागत नाही. बरं झालं बाई, फोन लागत नाहीये. काम कर, त्याला फोन करू नको तू. त्याच्या घरी पूजा चालू आहे. त्याला सांगतो मी काय सांगायचं ते आता. साहेब गाडी ठीक झाली तर आज काम होईल, नाही तर उद्या पक्का काम करतो साहेब. तुझ्यासोबत आहे ना, आता काम करायचं ना, मी 10 वेळेस विचार करेन. हे लक्षात ठेवतो आता. अहो असं नका बोलू साहेब. साहेब प्रामाणिक माणूस आहे मी. आता बॅड लक झाला. फोन ठेव यार, बघू पुढचं पुढे बघू. फोन ठेव. ठीक आहे साहेब. या लोकांना ना नुसत्या बाता मारायला पाहिजे. काय तर म्हणे ट्रक फेल झाला. आता हे जर का श्रेयसला फोन करून सांगायला पाहिजे. जर का मुरारीचा श्रेयसला फोन गेला तर तो माझी वाट लावेल. लगेच श्रेयसला फोन करतो भाई. आता फोन आला यार. हॅलो, हा बोलतोय. हा हा हा, बरोबर, राईट. येस. हो झालं होतं बोलणं. हां, एक लक्षात घ्या, मला जागा आहे ना मोठी पाहिजे. हां आहे. हां, आणि दुसरी गोष्ट, जागा ही मला पार्लरसाठी पाहिजे. ओके, हे सगळं क्लिअर करून घ्या, नंतर मला काही मॅटर नकोय. आता लगेच. हां ठीक आहे. अरे हो भाई, तू पोच पहिले, मग मी पोचतो. हां ठीक आहे, आलोच. अरे यार. ओम श्री गणेशाय नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. अक्षता वाहा, फूल वाहा.
आता आरतीला सुरुवात करूया. सुख करता दुःख करता वार्ता वेदनाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. चरण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा राम कृष्णा हरे हरे. गुरुजी, पूजा खूप उत्तम झाली, प्रसन्न वाटतं. हो, पण एक महत्वाचं काम बाकी आहे. वास्तुपुरुषाच्या पूजेसाठी मी महत्वाचे नियम सांगणार आहे, ते सगळ्यांनी पाळायचे आहेत. पण आजची ही पूजा संपन्न व्हावी आणि ती फळावी असं वाटत असेल तर वास्तुपुरुषाच्या पूजेसाठी मी जे काही नियम घालून देईन ते तुम्हा सर्वांना पाळावे लागतील. गुरुजी, तुम्ही सांगाल ते सगळे नियम आम्ही पाळू आणि तुम्ही सांगाल तशीच पूजा करू. कसलीही काळजी करू नका, पण यापुढे मुहूर्ताची वेळ पाळायचा प्रयत्न करा. चला, येतो मी. हा, एक मिनिट गुरुजी, एक मिनिट. श्रेयस, हो, दक्षिणे दे गुरुजींना. पाणी घाला हातावर. हा, सांभाळून. गुरुजी, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने पूजा केल्यावर सगळं नीट होईल ना? मनात किंतु न आणता मनोभावे पूजा केली की सर्व काही छान होईल. येतो मी. बरं आहे, या. सीधा पोचून देतो घरी मी. हो. माई ऐक ना बाळा, सगळ्यांना नाश्ता देऊया, नंतर सगळ्यांना आमंत्रण पण द्यायला जायची. चल पटकन. अश्विनी, हा आई. तू लगेच पूजेला जायची तयारी कर. त्या पूजेला आता उशीर नको. बर. अरे श्रेयस, आभाळ भरून आलाय, पावसाचा संकेत दिसतो. बाबा, मी एक काम करतो, गाडी काढतो आणि तिला घेऊन जातो तिकडे. अजिबात नाही. गुरुजींनी तिला एकटीला जायला सांगितलंय ना, मग ती एकटी जाईल. अगं, पाऊस बिऊस पडला तर काय होईल? मी गाडीत बसतो, प्लॉटवर नाही जाणार आहोत तर. नाही म्हणजे नाही. अरे, असं काय करते आई? मलाही कळत नाही, तिला शिक्षण दिल्यासारखं काय करतेस तू? असं काही नाहीये. मला फक्त सगळं नियमाप्रमाणे व्हायला हवं बस. मी यांनाही बरोबर नेणार नाहीये आणि एकटीही जाणार नाहीये. मग कुणावर जाणार? आई, मी येते ना तुझ्यासोबत. अरे, मला घेऊन चल. हो, तू नाही आहे, जसा तू लहान आहेस. मी तुम्हा दोघींपैकी कुणालाही नेणार नाहीये, कळलं? आई अगं तू. मी गुरुजींनी सांगितलं ना तेव्हाच ठरवलं की कुणाला बरोबर न्यायचंय ते. मी माझ्या बरोबर शिल्पीला नेणार आहे. शिल्पीला? तिला कशाला घेऊन जातेस? ऐका ना आई, हो, शिल्पीने प्लॉट बघितला नाहीये. पूजेच्या निमित्ताने प्लॉट बघेल ना ती. हा ठीक आहे, तसंही मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून प्लॉट सगळं साफ करून घेतलंय. ते खड्डे वगैरे होते ना बाबा, तेही विझवून टाकले. तू जाऊ शकता तुम्ही तसं. चालेल, निघूया आपण. अश्विनी, जातेस तर पूजेचं सगळं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सामान घेऊन जा. आठवणींनी नारळ वगैरे पण घेऊन जा. काही राहता का? हो आई, सगळं घेऊन जाते मी. अगं, श्रेयसला डब्यात प्रसाद पण दे. हो हो, देते. अरे हो, मला पण उशीर होतो जायला. चला. सगळं घेतलंच ना? हळद, कुंकू, बुक्का, अबीर वगैरे सगळं? हो आई, सगळं सामान घेतलंय मी. आणि पाण्याची बाटली? पाण्याची बॉटल पण आणली आहे. चला, मी पण निघतो आई. हा, येतो. तुम्हा दोघींना सोडू का कुठे? कशाला? गुरुजींनी सांगितलंय ना, तू बरोबर जायचं नाहीस म्हणून. अरे हो बाबा, जातो मी. तुम्ही दोघी या. चला. अहो, तुमचा प्रसादाचा डब्बा. हा, दे. थांब, मी आणते.
तुझं पण एकदम स्ट्रिक्ट असतं रूल्स एकदम. हे घ्या. चला थँक्यू. चल बाबा येतो. चल अश्विनी नीट जा. हो हो. बरं चल आता आपण निघायचं का? हो चल चल लवकर चल. बाय बाय बाय. बाय बाय बाय. आई बाबा येते हा. शिल्पी आता काय झालं? अगं अक्षता घ्यायच्या राहिल्या तेवढ्या घेते. हो घे घे बघा. शिल्पी